आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री विष्णू शेटगावकर इथल्या हायर सेकंडरीच्या प्राचार्या सो जुदी खळे टीचर, आपले हेडमास्टर रामचंद्र येरुजी सर, पीटीएचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सर्वेश गावडे आणि तिथं उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पूजनासाठी बसलेले बालक आणि आतुरतेने वाट पाहत असलेले पालक, आपण सर्वांना या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खरंच मनापासून आभार मानतो की गेल्या वर्षी हा उपक्रम स्कूल मॅनेजमेंट आणि सगळ्या आमच्या शिक्षक वर्गाने पुढाकार घेऊन करूया असं ठरलं आणि एक आयोजन झालं आणि यंदा परत एकदा आपण एकत्रित येत आहोत. आता सकाळी पेढेच्या वाडा इथं पण कार्यक्रम झाला, चांगला सहभाग, सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पुढे जाऊन पालक शिक्षक संघातर्फे हा दरवर्षी कार्यक्रम करावं असं त्यांनी एक मानस आणि संकल्प ठरवलेला आहे. आपण अशी त्यात सहभागी व्हाल अशी आम्हाला 100% खात्री आहे. आज आजूबाजूला आपण पाहत असतो व्हॅलेंटाईन डे आहे, किस डे, हग डे असे काही विविध, म्हणजे पूर्वी एकच दिवस साजरा केला जातो, त्याचा आता एक आठवडा असे कार्यक्रम केले जातात. या माध्यमातून मुख्य म्हणजे कॉमर्शियलायझेशन, व्यवसायीकरण होतं, उलाढाल करणे हा भाग आहे. ते करत असताना आपल्या संस्कृतीवर प्रचंड प्रमाणात आक्रमण होतं. या दृष्टीने आपल्या संस्थेने हा उपक्रम, या कार्यात एक सहभाग, संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने आणि महत्वाचा भाग म्हणजे मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम करावा. एक दिवस मातृपितृ पूजन करून काय होणार, अनेक जण म्हणतात. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये असा विशेष नाही की एक दिवस काय करावं. आई वडिलांचं पूजन दररोज आणि रोज व्हायला पाहिजे आणि ते करणार. पण त्यासाठी जे काही आज परिणाम आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला ही संधी आहे. आताच आपण बघितलं, काही मुलांनी तयारी केली, काही मुलांनी पूजनाची तयारी केली, तिथं मुलं आली, कविता केली, तर पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण अनेक ठिकाणी पोहोचणार. जे जे कोण बघतील त्यांच्या मनावर हा विषय टिकवला जाईल. मातृपितृ पूजनाचा हा संस्कार असतो की मुलं जेव्हा मोठी होणार तेव्हा आपल्या पिढीला सांगतील, पुढच्या पिढीला सांगतील, आम्ही असं असं शाळेत जायचो त्यावेळी असे कार्यक्रम व्हायचे, शिक्षक एकत्रित यायचे, आमचे आई वडील बसायचे, आम्ही त्यांचं पूजन करायचो. हा संस्कार कधी पुसला जात नाही, तो मनावर दृढ राहतो आणि ते कार्य या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलं जात आहे आणि त्याचा परिणाम सकारात्मक दिसायला लागलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण विचार करूया की या गोमंत भूमीवर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्या काळात त्यांनी इतकी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अजूनही ही संस्कृती आपल्या जाणत्या नेत्यांनी जी टिकून ठेवली ती तुमच्याकडे पोहोचलेली आहे, आपल्याकडे पोहोचलेली आहे. आपली जबाबदारी आहे की या पुढच्या पिढीकडे हा वारसा पोहोचवणं आणि हा वारसा पोहोचवण्यासाठी शिक्षण संस्थांसारखे एक उत्कृष्ट माध्यम आहे आणि हे माध्यम बोलून ते कार्य करणं म्हणजे एक पुण्याने आहे आणि ती संधी आम्ही घ्यायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर तुमचा सगळ्यांचा सहभाग झाला. हे खरंच आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा असे काही विचार घडले की आपोआप काहीतरी विषय सुचतात किंवा स्फुरतात. खोटं सांगत नाही, पण काही विषय मनात पडतोडले. आताच मी खाली बसलो होतो सरांसोबत, एक 4 ओळी सुचल्या, कुठे लिहिलेल्या नव्हत्या किंवा काही नव्हतं, त्या मी आपल्या समोर सांगतो. आई शपथ सांगतो, खोटं सांगत नाही, आपोआप हल्ली सुचायला लागले काय. आई शपथ सांगतो, खोटं सांगत नाही, आपोआप हल्ली सुचायला लागले काय. भारतीय संस्कृती जतन प्रसार, भारतीय संस्कृती जतन प्रसार, पुढील पिढीच्या मनावर करावे संस्कार, पुढील पिढीच्या मनावर करावे संस्कार. संस्कृतीमय शिक्षण स्वप्न होत आहे साकार, संस्कृतीमय शिक्षण स्वप्न होत आहे साकार. नव भारत पिढी घेत आहे आकार, नव भारत पिढी घेत आहे आकार. मातृपितृ पूजन सोहळा एक आनंदमय आविष्कार,
मातृपितृ पूजन सोहळा एक आनंदमय आविष्कार पालक शिक्षक घेतील उत्स्फूर्त पुढाकार. पालक शिक्षक घेतील उत्स्फूर्त पुढाकार. रामराज्य दिशेने उचलती छोट्या खारीताई समभार. रामराज्य दिशेने उचलती छोट्या खारी समभार. देवबारेकडून धन्यवाद सगळ्यांचा आभार. धन्यवाद वेळी सर आपले मौलिक विचार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आता शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि आजच्या आपल्या वक्त्यांकडे शब्दांची आण आहे. ज्यांची वाणी अविरत ऐकावी असे वाटते ते विजी शिरगावकर सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आता आमच्या पालक तसेच विद्यार्थ्यांना संबोधित करावं. विजी शिरगावकर सर. नमस्कार. त्या ठिकाणी सर्व आदरणीय वंदनीय मान्यवर उपस्थित सर्व या कोरगाव कमेश्वर हायस्कूलचे सगळे स्टाफ मेंबर्स मध्ये प्रायमरी असो सेकंडरी असो किंवा हायर सेकंडरी असो सगळे स्टाफ मेंबर्स उपस्थित पालक आपले मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि बालमित्रांनो. आज 14 फेब्रुवारी समग्र जगामध्ये आजचा हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन हा वास्तविक ख्रिश्चन लोकांचा संत आहे. त्याच्या बलिदानाचा हा दिवस आणि म्हणून ते लोक ख्रिश्चन लोक हा दिवस साजरा करतात. पण हल्ली एक फॅड झालेला आहे की आमची तरुण तरुणी मुलं जी आहे ती एकमेकांना त्यामुळे आता प्रेम दिवस म्हणून साजरा करतात आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब एकमेकाला देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी गुलाब मिळणं फार कठीण. मिळाला तरी 5 रुपयाचा 50ला घ्यावा लागतो आणि तो द्यायची तयारी असते आणि का देतोय त्याचं कारण कुणालाही माहीत असतं. आजचा दिवस हा प्रेम दिवस आहे आणि त्यामुळे प्रेम दिवस कसा साजरा करायचा, प्रेम कुणावर करायचं, प्रेम हे आपल्या देवावर करायचं असतं. मग आपलं दैवत कोण आहे? आजचा दिवस ज्यांची जयंती आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज. ते सांगतायत की दैवत कोण आहे? आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. आई बाप हे आमचं दैवत आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आई बाप जे दैवत आहे त्या दैवतावरती जे पूजनीय आहे त्यांच्या ठिकाणी पूजन होत आहे आणि म्हणून आई बापाबद्दलचं प्रेम अभिव्यक्त करण्याचा आजचा दिवस मातृपितृ पूजन दिवस. खरोखरच एक चांगला उपक्रम आजच्या दिवशी. आमचं काय आहे नेहमी आमचं उलटं असतं. चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपला आहे तो दिवस म्हणजे आमचं खरंच वर्ष सुरू होतं. पण आम्हाला ते माहीतच नाही. आम्ही फक्त डिसेंबरच्या रात्री 12 वाजता एकदम भरपूर जल्लोष करतो आणि हॅपी न्यू इयर म्हणतो. आमचं ते वर्ष